गुजरातमध्ये महापूर, 9 लोक मेले, हजारोंचं स्थलांतर, शहा फोडाफोडीत विरोधकांचा निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉडेलचं शक्ती केंद्र मानल्या जाणाऱ्या गुजरात राज्याला मुसळधार पाऊस आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे भीषण महापुराचा तडाखा बसला असून दक्षिण गुजरातमध्ये 9 लोकांचा मृत्यू झालाय आणि हजारोंचे स्थलांतर करावे लागले. या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असून विरोधकांसह सर्वसामान्यांकडून थेट मोदींच्या गुजरात मॉडेलवर कडाडून टीका केली जाते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि स्थानिक प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आता उघडपणे होतोय. मोदींच्या गुजरातची या क्षणी नेमकी काय स्थिती आहे, गुजरात कसा बुडालाय, लोक कसे म्हणतायत, ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली आहे, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. दक्षिण गुजरातचा महत्वाचा भाग असलेल्या सुरत जिल्ह्यात जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यात निसर्गाचं तांडव पाहायला मिळाले. सुरत शहरात केवळ 24 तासात 358 मिलीमीटर म्हणजे तब्बल 14 इंचांपेक्षा जास्त विक्रमी पाऊस नोंदवला गेलाय. तर पळसाणा आणि कामरेज तालुक्यात तर अनुक्रमे 18 आणि 17 इंच पावसानं हाहाकार माजवलाय. या तुफानी पावसामुळे सुरतमधील 5 पैकी 4 मुख्य खाड्या ओव्हरफ्लो झाल्यात आणि संपूर्ण डायमंड सिटी पाण्याखाली गेली आहे. सखल भागात कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून रस्ते आणि घरांना धरणाचं स्वरूप आलंय. वीज पडणं, झाड अंगावर कोलमडणं, करंट लागणं आणि पुरात वाहून गेल्यामुळं सुरत जिल्ह्यात 9 निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय. तर संपूर्ण राज्यात हा आकडा 11च्या वर गेलाय. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की 3500 पेक्षा जास्त लोकांना आपली घरं सोडून मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागलाय. या भीषण परिस्थितीनंतर देशभरात राजकीय वातावरण तापलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या तथाकथित विकास दाव्यांची पोलखोल झाली आहे. विरोधकांनी मोदींचे तरंगते गुजरात मॉडेल म्हणत सोशल मीडियावर सरकारची जोरदार कोंडी करण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी भाजप सरकारच्या ढिसाळ नियोजनावर थेट हल्ला चढवलाय. दरवर्षी पावसाळ्यात गुजरातची हीच अवस्था होते. मग कोट्यावधी रुपयांचा निधी आणि स्मार्ट सिटीच्या घोषणा नेमक्या कुठे जातात, असा रोकडा सवाल जनतेकडून विचारला जातोय. भाजपच्या काळात गुजरातचा झालेला विकास हा केवळ कागदावरच मर्यादित होता की काय, अशी शंका आता या महापुरानं निर्माण केली आहे. केंद्रीय गृहमंत्री, गांधीनगरचे खासदार अमित शहा हे देशातील इतर राज्यांमध्ये विरोधी पक्ष फोडण्याच्या आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्याच्या राजकारणात प्रचंड व्यस्त असल्यामुळे त्यांना आपल्याच हक्काच्या गुजरातकडे आणि तिथल्या जनतेच्या वेदनांकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाहीये, असा थेट आणि अत्यंत गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातोय. सुरत आणि दक्षिण गुजरातमध्ये महापुरानं हाहाकार माजवला असताना 9 लोकांचा बळी गेलाय आणि हजारो कुटुंब रस्त्यावर आली असताना गृहमंत्री केवळ दिल्लीतून फोनवर आढावा घेण्याची औपचारिकता पार पाडतायत. याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. विरोधकांनी टीका करताना म्हटलंय की निवडणुका जिंकण्यासाठी, इतर राज्यांमधील सरकारे पाडण्यासाठी आणि फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी अमित शहा यांच्याकडे अफाट वेळ आणि ऊर्जा असते. परंतु जेव्हा त्यांचे स्वतःचे गृहराज्य आणि तिथली जनता निसर्गाच्या कोपानं आणि प्रशासकीय भ्रष्टाचारानं होरपळून निघत असते, तेव्हा मात्र त्यांना जमिनीवर येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यास सवड मिळत नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च जबाबदारी गृह मंत्रालयाकडे असतानाही अमित शहा यांनी केवळ राजकीय अजेंड्याला प्राधान्य दिल्यामुळे गुजरातला राम भरोसे सोडण्यात आल्याची भावना आता जनतेमध्ये निर्माण झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विरोधकांचा सोडा, खुद्द सत्ताधारी भाजपचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री कुमार कानानी यांनीच सुरत महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाविरुद्ध बंड पुकारले. गेल्या वर्षी आलेल्या पूरस्थितीनंतर ज्या उच्चस्तरीय आढावा बैठका झाल्या, त्यातील निर्णय केवळ कागदावरच राहिले आणि प्रशासकीय अपयशामुळे यावर्षी पुन्हा लाखो नागरिकांना या नरक यातना भोगाव्या लागतात, असा गंभीर आरोप स्वतः भाजप आमदारानं केलाय. स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या सुरत शहरात नौका चालवण्याची वेळ आल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात. आपत्तीच्या या गंभीर प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री केवळ गांधीनगरमध्ये बसून कॅबिनेट बैठका घेत असल्याबद्दलही जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा करून केंद्र सरकारच्या संपूर्ण पाठिंब्याचं आश्वासन दिलं असलं तरी जमिनीवर मदत पोहोचवण्यास यंत्रणा अपयशी ठरते. एनडीआरएफच्या 12 आणि एसडीआरएफच्या 27 तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्या तरी बुडत असलेल्या गुजरातला वाचवण्यासाठी हे प्रयत्न तोकडे पडतात. व्यापारी आणि उद्योग जगताला या पुरामुळे कोट्यावधी रुपयांचा फटका बसला असून सुरतचं प्रसिद्ध कापड मार्केट आणि शाळा कॉलेजेस पूर्णपणे बंद ठेवावे लागतात. भारतीय हवामान विभागानं पुढील काही दिवस दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे नागरिकांमधील भीती आणि सरकार विरोधातील संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मोदींनी ज्या गुजरातचा दाखला देऊन देशात सत्ता मिळवली त्याच गुजरातमध्ये नागरिक आज प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सुरक्षिततेसाठी याचना करतात. मोदींच्या तथाकथित गुजरात मॉडेलला लक्ष करत विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार राजकीय हल्ला चढवलाय. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या महापुराला नैसर्गिक संकट मानण्यास नकार देत हा पूर्णपणे प्रशासकीय नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचाराचा पूर असल्याचा आरोप केलाय. त्यामुळेच सोशल मीडियावर मोदींचे तरंगते गुजरात मॉडेल अशा हॅशटॅगसह पूरग्रस्त भागातील व्हिडिओ शेअर केले जात आहेत. दरवर्षी स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांच्या घोषणा केल्या जातात. मग केवळ एका दिवसाच्या पावसात सुरतसारखं जागतिक दर्जाचं हिऱ्यांचं शहर पाण्याखाली का जात आहे, असा थेट सवाल विरोधी नेत्यांनी विचारलाय. भाजप सरकारनं केवळ काही उद्योगपतींचा विकास केला असून सर्वसामान्य जनतेला मात्र मूलभूत ड्रेनेज व्यवस्थेसाठीही जीव मुठीत धरून राहावं लागत असल्याचा घणाघात विरोधकांनी केलाय. गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा आणि प्रमुख विरोधी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलाय. पूर नियंत्रण आणि खाड्यांच्या रुंदीकरणासाठी गेल्या काही वर्षात मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कोणाच्या खिशात गेला असा सवाल करत विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात तिथंच आपत्ती व्यवस्थापनाचा इतका मोठा बोजवारा उडणं हे लज्जास्पद असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनसामान्यांच्या वाढत्या संतापामुळे बॅकफुटवर आलेल्या भाजप सरकारला आता राजकीय आरोपांना उत्तर देणं कठीण झालंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.